Hello friends, now we are going to learn lesson number 6 angles. यामधील प्रॉब्लेम सेट 25 आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम सेट 25 मध्ये प्रोटेक्टरच्या साहाय्याने दिलेल्या कोनांची मापे आपल्याला मोजायची आहेत. त्यासाठी प्रोटेक्टर हे साधन वापरले जाते. या प्रोटेक्टर विषयी आपण सविस्तर माहिती घेऊया आणि मगच प्रॉब्लेम सेट 25 आपण सोडवू. A protector is semicircular in a shape. The semicircular edge of a protector is divided into 180 equal parts. Each part is 1 degree. 1 degree is written as 1 degree. The division on a protector, the degree can be marked in two ways: 0, 10, 20, 30 to 180 are marked anti-clockwise or right to left. The divisions 0, 10, 20, 30 to 180 are also marked clockwise or serially from left to right. The center of the circle of which the protector is a half part is called the center of the protector. A diameter of that circle is the baseline or line of reference of the protector. हा कोनमापक आहे. त्याचे 180 समान भाग केलेले आहेत. त्यातील प्रत्येक भाग म्हणजे 1 अंश असतो. 1 अंश हे अशा प्रकारे लिहितात. कोनमापकावरील भागांचे म्हणजेच अंशाचे क्रमांक 2 प्रकारे लिहिलेले असतात. त्यापैकी एका प्रकारामध्ये 0, 10, 20, 30 ते 180 पर्यंत घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ह्या खुणा केलेल्या असतात. म्हणजेच उजवीकडून डावीकडे या खुणा असतात. तर दुसऱ्या प्रकारामध्ये 0, 10, 20, 30, 40 अशा प्रकारे 180 पर्यंत या खुणा असतात. या खुणा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच डावीकडून उजवीकडे केलेल्या असतात. कोनमापक ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो त्या वर्तुळाच्या केंद्राला कोनमापकाचा केंद्र म्हणतात आणि त्याच्या व्यासाला कोनमापकाची संदर्भ रेघ किंवा तळरेघ असं देखील म्हणतात. आता आपण या कोनमापकाचा उपयोग कोनांचे माप मोजण्यासाठी करणार आहोत. प्रॉब्लेम सेट 25. मेजर द अँगल्स गिवन बिलो अँड राईट द मेजर इन द गिवन बॉक्सेस. आपण आता प्रोटेक्टरच्या साहाय्याने या अँगल्सचे मेजर मोजूया. प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपण अँगलचं मेजर मोजणार आहोत. प्रोटेक्टरचा जो हा सेंटर पॉईंट आहे तो बरोबर त्या अँगलच्या व्हर्टेक्सवर ठेवायचा आणि त्या अँगलची बाजू व्यवस्थित प्रोटेक्टरच्या बेसलाईनवर जुळेल अशा पद्धतीने ठेवायची. या कोनाच्या व्हर्टेक्स पॉईंटच्या उजवीकडे या कोनाची बाजू आहे, म्हणून उजवीकडील शून्याकडून या कोनाचं माप आपण मोजणार आहोत आणि मग त्याचा आपण मेजर घ्यायचं. या अँगलचं मेजर आहे 40 डिग्री. आता आपण दुसऱ्या अँगलचं मेजर मोजूया. आपल्याला याचं मेजर व्यवस्थित मोजता यावं यासाठी ही जी अँगलची दुसरी बाजू आहे ती पुढे आपण वरपर्यंत वाढवली आहे, म्हणजे आपल्याला त्या अँगलचं मेजर व्यवस्थित मोजता येईल. अँगलच्या एका बाजूवर व्यवस्थित प्रोटेक्टरची बेसलाईन ठेवली. व्हर्टेक्सच्या डाव्या बाजूला या कोनाची बाजू आहे, म्हणून डावीकडील शून्याकडून या कोनाचे माप आपण मोजणार आहोत. "120 या खुणेवर दुसरी बाजू होती, म्हणून या अँगलचं मेजर आहे 120 डिग्री. आता आपण तिसऱ्या अँगलचं मेजर घेणार आहोत. या अँगलची दुसरी बाजू जी आहे ती खालील दिशेला आहे आणि म्हणून आपण प्रोटेक्टर देखील खालच्या दिशेनेच त्या अँगलवर ठेवला. सेंटर पॉईंट आणि व्हर्टेक्स व्यवस्थित जुळवले आणि ही बाजू देखील बेसलाईनवर व्यवस्थित जुळवली आणि या बाजूने आपण आता मेजर घेणार आहोत. व्हर्टेक्सच्या ज्या दिशेला अँगलची बाजू आहे त्या दिशेच्या शून्याकडून या अँगलचं माप आपल्याला मोजायचं आहे. 90 अंशाच्या खुणेवर या अँगलची दुसरी बाजू आहे, म्हणून या अँगलचं मेजर आहे 90 डिग्री.
पुढील अँगलचा आपण माप घेऊया. मुलांनो, यापैकी कोणत्याही बाजूवर जरी आपण प्रोट्रॅक्टर ठेवला तरी त्या अँगलचं माप तेच येणार आहे. आपण इकडच्या बाजूवर प्रोट्रॅक्टर ठेवला, व्हर्टेक्स पॉईंट आणि सेंटर पॉईंट व्यवस्थित जुळवला, बेस लाईन त्या अँगलच्या बाजूवर ठेवली. व्हर्टेक्सच्या ज्या दिशेला अँगलची बाजू आहे त्या दिशेच्या शून्याकडून या अँगलचं माप आपल्याला मोजायचं आहे. म्हणून या व्हर्टेक्सच्या खालील बाजूला असलेल्या झिरोपासून आपण या अँगलचं मेजर घ्यायला सुरुवात करणार आहोत. या झिरोपासून आपण सुरुवात करू. 80 आणि 90 यांच्यामध्ये 85 या खुणेवर या कोनाची बाजू आहे, म्हणून या अँगलचं मेजर आहे 85 डिग्री.